चला सगळ्यांना नमस्कार. गणिती या ऑनलाईन ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती मी उद्देश तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. युट्यूब वरती आजचं आपलं डिस्कशन लाईव्ह होणार आहे. युट्यूब वरती आपण आज जो महत्वाचा घटक आहे त्या घटकाचं डिस्कशन आपण युट्यूब वरती घेतोय, जेणेकरून युट्यूब मार्फत जी जनता आपल्याला, जे विद्यार्थी वर्ग आपल्याला जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजावून सांगण्याचा या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे. आणि या चळवळीमध्ये जी लोक सामील होतील त्यांच्यासाठी हा आपण व्हिडिओ आज युट्यूबच्या माध्यमातून प्रदर्शित करत आहोत. एमपीएससी मध्ये किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा घेतली तर एका टॉपिकची विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती अडचण आहे. तो टॉपिक असा आहे, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. या टॉपिकची बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण आहे. मुळात हा टॉपिक इतका सोपा असू शकतो हे इतके दिवस आपल्याला कोणीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. आणि मी नेहमी म्हणतो की गणिती या प्लॅटफॉर्मचा जर तुम्ही व्यवस्थित लोगो पाहिलात, या लोगोला मी कधी कधी फार क्युरियस नजरेने आम्ही लोगोकडे पाहतो, कारण या लोगोवरती खूप वेगळ्या पद्धतीने मायक्रो लेवलवरती काम करण्यात आलेलं आहे. नीती म्हणजे काय? एक सोपा साधा सरळ अर्थ, डिक्शनरी मधला अर्थ आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. साधा सरळ आणि सोपा अर्थ तुम्हाला असा सांगतो. नीती म्हणजे एखादी गोष्ट करण्याची योग्य पद्धत. ज्या एवढ्या वर्षांच्या कालावधीमध्ये गणित हा विषय मात्र माझ्या नावडीचा आहे असं सांगितलं गेलं, असं तुमच्यावरती बिंबवलं गेलं, कारण की तो कठीण आहे हे बिंबवलं गेलं. हा विषय जर तुम्हाला सोपा करायचा असेल तर तो विषय करण्याची पद्धत, नीती तुम्हाला समजावून सांगावी लागेल. तुम्हाला जर नीट बघितलं तर इथे तुम्हाला प्लस दिसेल, इथे डिवायडेशन दिसेल, इथं मल्टिप्लिकेशन दिसेल आणि इथं इक्वल टू दिसेल. इथे निगेटिव्ह साईन मात्र नाहीये. याच्या मागे मी फार विचार केलेला आहे, कारण इथे जर तुम्ही येत असाल तर मला हे जमत नाहीये, मला हे जमणार नाही, निगेटिव्हिटी तुम्ही घेऊन याल, पण इथून जाताना मात्र तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. हा सबस्ट्रॅक्शनचा जो चिन्ह आहे ते मात्र आपण आपल्या या स्लोगन मध्ये वापरलेला आहे, लेट्स सबस्ट्रॅक्ट द फिअर. चला, या टेस्ट सिरीजचा आजचा टॉपिक आहे, जी टेस्ट सिरीज अवघ्या 26 रुपयामध्ये तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. तुम्ही गणिती हे ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता आणि या टेस्ट सिरीज मध्ये एनरोल होऊ शकता. आपण आतापर्यंत विविध टॉपिक वरती सध्या टेस्ट घेतोय. एकदा आपले टॉपिक संपले की मग मात्र आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट घेणार आहोत, की ज्या टेस्टमध्ये मॅथ्स वरती आपला मॅक्सिमम फोकस राहणार आहे. कारण बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न बऱ्यापैकी आपल्याला येतात. बुद्धिमत्तेच्या बाबतीत कुणालाही अडचण नाहीये. त्यामुळे मेजर फोकस आपण सध्या तरी गणित या घटकावरती ठेवलेला आहे. आता आपल्याला असं दिसतंय की आता सध्या सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट हा टॉपिक आपण आजच्या टेस्टचं डिस्कशन या टॉपिकच्या बाजूने करणार आहोत. हा टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की या टॉपिक वरती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला भीती होती. या टॉपिकची काही टॉपिक आहेत, म्हणजे कुठले टॉपिक आहेत? वर्क अँड टाइम नावाचा टॉपिक आहे. ओके, या टॉपिक वरती आपल्याला भीती आहे. सरासरीची भीती आहे आपल्याला. घड्याळ या टॉपिकची भीती वाटते. तारीख, डेट व वार या टॉपिकची आपल्याला भीती वाटते. अवघ्या काही थोडक्यामध्ये हा टॉपिक मी तुम्हाला समजून सांगतो. पुढचे 20 ते 25 मिनिटं स्वतःला शांत, कॉन्सन्ट्रेटेड ठेवा. तुम्हाला लक्षात येईल की हा टॉपिक फारच सोपा आहे. जर तुम्ही सिंपल इंटरेस्ट बद्दल म्हणताय, मी काही 3-4 गोष्टी सांगतो, या 3-4 गोष्टी तुम्ही केल्यात, इथेच प्रश्न फिरतात. बाकी कुठेही तुम्हाला हे वगळून कुठेही प्रश्न येत नाही. ते प्रश्न आले, कुणालाच आले नाही, तुम्हाला आले नाही तर कुणालाच येणार नाहीत. सिंपल आहे. सिंपल इंटरेस्ट आधी आपण बघूया. सिंपल इंटरेस्ट बेसिक फेनॉमेनॉन हे सांगतो की एखादी वस्तू तुम्ही किंवा एखादी रक्कम तुम्ही कर्जाने घेतलेली आहे, त्याच्यावरती एक व्याज दर लागत जातो. ओके, सिंपल इंटरेस्ट जो व्याज दर असतो तो फक्त या पर्टिक्युलर रक्कमवरती लागतो. दुसऱ्या वर्षी सुद्धा तो या पर्टिक्युलर रक्कमवरती लागतो. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये मात्र फक्त काय होतं की सिंपल इंटरेस्टने हा जो व्याज दर आहे याच्यावरती पुढचा व्याजदर लागतो. मग हा व्याजदर ऍड करून ही ती रक्कम जी होईल त्याच्यावरती पुढचा व्याजदर लागतो. एकंदरीत या शब्दामध्येच याचा अर्थ दडलेला आहे. चक्रव्याढ म्हणजे व्याजाची सायकल आहे. ही आहे तुमची अमाऊंट, याची व्याजाची जी सायकल आहे, या पर्टिक्युलर सायकल वरती हा व्याज लागत जातो. याला चक्रवाढ म्हणतात. आता याच्या फार खोलात घुसायचं नाहीये. ज्या वेळेस तुम्हाला सिंपल इंटरेस्ट बद्दल प्रश्न विचारलेला असतो त्यावेळेस सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला अगदी सोपा आहे. सिंपल इंटरेस्ट बरोबर PRT/100.
ओके, सिम्पल इंटरेस्ट. पी म्हणजे काय, तुम्ही घेतलेलं कॅपिटल, कॅपिटल इन द सेन्स तुम्ही घेतलेली रक्कम. ओके, चला. आर म्हणजे काय, रेट ऑफ इंटरेस्ट. आणि टी म्हणजे काय, टाइम. यातली एक कुठली तरी व्हॅल्यू तुम्हाला विचारली जाते, बाकीच्या उर्वरित 3 गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतात. त्यामुळे मेजरली पहिला कुठला फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज आहे, तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज आहे सिंपल इंटरेस्ट साठी. आता मात्र कंपाऊंड इंटरेस्ट साठी एक वेगळा फॉर्म्युला तुम्हाला दिला जातो कंपाऊंड इंटरेस्ट साठी. सो कंपाऊंड इंटरेस्ट साठी जे प्रश्न तयार होतात त्याच्यासाठी मी 3 वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्म्युले तुम्हाला सांगतो. एक कंपाऊंड इंटरेस्टचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी जी होल अमाऊंट आहे त्याच्यावरती समजा कंपाऊंड इंटरेस्ट लागत असेल तर पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू टी. दिसतंय तुम्हाला. पी, पी फॉर म्हणजे काय, आपण रक्कम नेमकी किती घेतलेली आहे ती, बरोबर आहे. आर म्हणजे काय, रेट ऑफ इंटरेस्ट अपॉन 100 रेस टू टी. याच्यामध्ये मोस्टली कंबाईनच्या सगळ्या वेळेचा जर विचार केला तर तुम्हाला मोस्टली 2 वर्षांसाठी हा प्रश्न विचारला जातो. पण त्याच्या अगोदर काही गोष्टी सांगतो की फॉर्म्युले नेमके कसे आले, मग तुम्ही ज्यावेळेस प्रश्न सोडवायला जाल त्यावेळेस मात्र तुम्हाला ते अगदी पटापट सुटले जाणार आहेत. आता याच्यामध्ये ज्यावेळेस हा जो ए आहे ही होल अमाऊंट आहे, ए ही होल अमाऊंट आहे, याच्यामधून पी म्हणजे हा जो जी रक्कम घेतलेली ती जर मायनस केली तर मग तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट किती लागला हे मिळून जातं. ओके, एवढाच याच्यामध्ये फरक आहे. 2 वर्षांसाठी फक्त तुम्ही बघा, 2 वर्षांसाठी मी तुम्हाला सांगतो, 2 वर्षांसाठी जर तुम्ही हे सगळं काढत असाल तर बघा, पी आर अधिक पी आर, 2 पी आर बरोबर 3 पी आर लिहिले, डिवायडेड बाय 100, डिवायडेड बाय 100. फक्त काय करायचं, या आर बाय 100 चा वर्ग. हे 2 वर्षांसाठी आहे. ओके, आता हे विथ सोल्युशन तुमच्याकडे येतं. त्यामुळे काय लक्षात ठेवायचं तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं 2 वर्षांसाठी. कारण मॅक्सिमम प्रश्न कुठे येतात, इथे येतात. ओके, त्यानंतर हा जो मेन प्रश्न आहे इथे, जर 3 वर्षासाठी आलं तर हे फॉर्म्युला वापरायचा. तुम्हाला म्हटलं जातंय, जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की 1 वर्षासाठी चक्रवाढ व्याज बद्दल विचारू शकतात का, तर काहीच लॉजिक नाही. 1 वर्षानंतर चक्रवाढ व्याज सुरू होतो. ओके, त्यामुळे तुम्हाला 2 आणि 3 किंवा त्याच्या प्लस मध्ये विचारलं जाऊ शकता. बट कंबाईन परीक्षेची रिक्वायरमेंट बघितली तर तुम्हाला कशाबद्दल विचारलं जाईल, मोस्टली 2 इयर बद्दल विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे हा एक फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा. आणि तिसरा प्रश्न आपल्यासोबत क्रिएट असा होतो की सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट यांचा डिफरन्स दिलेला असतो. ओके, यांचा डिफरन्स दिलेला असतो आणि त्या डिफरन्सची व्हॅल्यू काढायची. काही गरज नाही सगळं कॅल्क्युलेशन करायची. मला सांगा, कंपाऊंड इंटरेस्ट आता याच्यामध्ये 2 वर्षांसाठी मोस्टली विचारलं जातं. ज्यावेळेस डिफरन्स वरती प्रश्न येतो हा मोस्टली 2 वर्षांसाठी विचारला जातो. आता मला सांग, कंपाऊंड इंटरेस्ट 2 वर्षांसाठी काय, 1 पी आर अधिक 2 पी आर डिवायडेड बाय 100. ओके, डिवायडेड बाय 100 आर चा वर्ग. बरोबर आहे, कळलं तुम्हाला, आर चा वर्ग. आता यातून जर सिंपल इंटरेस्ट आपण 2 वर्षांसाठी करणार असेल, पी आर टी, टी म्हणजे किती, 2 वर्षांसाठी अपॉन 100. दिसलं तुम्हाला, 2 पी आर अपॉन 100 म्हणजे हे दोन्ही कॅन्सल झाले. म्हणजे काय लक्षात आलं, पी इंटू आर अपॉन 100 स्क्वेअर. एवढं लक्षात आलं तुम्हाला. ज्या वेळेस तुम्हाला दोन्ही इंटरेस्टचा फरक विचारला जाईल त्यावेळेस फक्त काय करायचं, पी इन ब्रॅकेट आर अपॉन 100 स्क्वेअर एवढंच वापरायचं. मित्रांनो, फक्त 5 मिनिटं लागली या गोष्टी सांगायला. या सगळ्या गोष्टी तुम्ही आता तोंडपाठ करून होणार आहेत का नाही, प्रश्न सोडवावे लागतील जेणेकरून या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. लक्षात ठेवण्याची पहिली गोष्ट कुठली, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला एस आय इज इक्वल टू पी आर टी अपॉन 100. त्यानंतर ए अमाऊंट आफ्टर कंपाऊंड इंटरेस्ट पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू टी. मोस्टली 2 वर्षांसाठी प्रश्न विचारला जातो. 2 वर्षांसाठी जर विचारत असतील तर पी आर अपॉन 100 यातला आर अपॉन 100 चा वर्ग अधिक 2 पी आर. कळलं तुम्हाला, इतकं लक्षात आलं. चला, आता मात्र आपण थोडस, आता हे ए नाही, इथे काय येणार आहे, कंपाऊंड इंटरेस्ट येणार आहे. ओके, 2 वर्षांसाठी. आलं लक्षात तुम्हाला. आणि तिसरा फॉर्म्युला कुठला असेल, तिसरा फॉर्म्युला हा आहे की जर तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मधला फरक दिला असेल तर तुम्ही मात्र पी आर अपॉन 100 चा स्क्वेअर. सगळ्या एकाच फॉर्म्युल्यामध्ये गोष्टी दडलेल्या आहेत, त्यातलं काहीतरी तुम्हाला
योग्य ते निवडायचं आहे आणि त्यानुसार उत्तर लिहायचं आहे. ओके, चला आपण आता मात्र एक एक प्रश्न सोडवत जाऊ. सगळ्या टाईपवरचे, प्रत्येक टाईपवरचे वेगवेगळे प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला कळून येईल की हा टॉपिक माझा संपलेला आहे. कारण इथेच कुठेतरी प्रश्न फिरतो, बाकी कुठेतरी जात नाही. तुम्हाला मागे पोस्टर दिसतंय की गणित विषयाची संपूर्ण तयारी गणित सोबत करूया. तर आपण गणितासाठी काही फास्ट ट्रॅक रिव्हिजन कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. प्लस जी टेस्ट सिरीज मी तुम्हाला सांगतोय ती आपण लॉन्च केलेली आहे. सो तुम्ही एनरोल करू शकता आणि त्याचा फायदा घेऊ शकता. अगदी पटापट तुम्हाला उत्तर सुटणार आहेत. बघा, 10,8 दराने 40,000 मुद्दलाचे सरळ व्याजाने किती वर्षात 48,000 होतील. 40,000चे 48,000 होतात म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती गेला? 8,000 गेला. गेला का? बरोबर. हा गेला सिंपल इंटरेस्ट. हे नीट वाचायचं. सरळ व्याज दिलंय, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू PRT. पी म्हणजे किती हजार रक्कम घेतलेली आहे? 40,000. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? बघा 8. किती वर्षांसाठी? तर तेच आपल्याला काढायचंय ना. हे टी डिवायडेड बाय 100. गेले 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 आणि हा 8 एके 8 दिसलं तुम्हाला. सो 1000. थांबा एक मिनिट मला. 8,000 बरोबर पी म्हणजे 40,000 इंटू आर कुठे आहे? 8 दराने. टी आपल्याला काढायचंय डिवायडेड बाय 100. हे गेले. हा, आता हे 2 शून्य राहिले होते. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. बरोबर आहे. 4 8 एके 8 म्हणजे हे किती राहिले? 10 राहिले आणि हे 4T राहिले. बरोबर आहे. आलं लक्षात तुम्हाला? आणि जर टी चं व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं, बघा ऑप्शन मध्ये 2.5 वर्ष आहे का? बघा टी इज इक्वल टू 10/4 म्हणजे किती? 2.5 इयर. आलं का? 2.5 वर्ष. हा, असे जेव्हा फ्रॅक्शनल मध्ये उत्तर येतात त्यावेळेस मात्र आपण गडबडू शकतो, बट काही गरज नाहीये. काही वेळा अशा प्रश्नांचे पहिले ऑप्शन्स बघायचे. 2.5 इयर आलंय का? तर याचं उत्तर आहे 2.5 वर्षामध्ये 40,000चे 48,000 होणार. काय अवघड आहे का? मी तुम्हाला एक एक गणित दाखवत जाईल जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हा काहीच अवघड नाहीये. जर एक रक्कम 10 दराने 2 वर्षांसाठी ठेवली तर त्यावर मिळणारा सरळ व्याज व चक्रवाढ व्याजातील फरक 750 आहे. मी तुम्हाला सांगितलंय चक्रवाढ व्याजातील फरक 750. पण फॉर्म्युला काय? पी आर अपॉन 100 चा स्क्वेअर. की विदिन सेकंदामध्ये उत्तर सुटणार आहे तुम्हाला. बघा पी किती आहेत? पीस तर काढायचे कारण ती रक्कम विचारली. आर रेट ऑफ इंटरेस्ट किती? 2 वर्षांसाठी 10 दराने. दिसतंय तुम्हाला? 2 वर्षांसाठी. त्यामुळे हा फॉर्म्युला 2 वर्षांसाठी होता आपला. इथे पहिले लक्ष ठेवायचं. मोस्टली 2 वर्षांसाठी तुम्हाला विचारलं जातं. 3 वर्षांसाठी विचारलं की किचकट होऊन जातं. तिथे मोस्टली आयोग हात घालत नाही. आतापर्यंतचा पीवायक्यूचा जर अंदाज घेतला, कारण हे सगळे प्रश्न मी पीवायक्यू ला बघून तुमच्यासाठी फ्रेम केलेले आहेत. आर काय? इथे रेट ऑफ इंटरेस्ट 10/100 वर्ग. हा एक गेला. पी अपॉन 1/10 वर्ग म्हणजे 1 किती झाले? 100. हे किती आहेत? 750. म्हणजे पी बरोबर हे 100 इकडे आले म्हणजे किती झाले? 75,000. ती रक्कम होती 75,000. कळलं? सोपं आहे, काही अवघड नाही. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉर्म्युलॅटिक वेने बसून दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. बघा पुढचा प्रश्न काही सेकंदामध्ये सुटणार आहेत. 10 रुपये दराने 100 रुपये मुद्दलाचे 2 वर्षात चक्रवाढ व्याज किती? 2 वर्षात ना, 2 वर्षाचा फॉर्म्युला काय? कंपाऊंड इंटरेस्ट. काय 2 वर्षाचा फॉर्म्युला? PR अधिक 2 PR. बरोबर ना? एकूण 3 PR ला यायचे. डिवायडेड बाय 100. यातला R/100 चा वर्ग. इकडे 2 लिहायचे आणि इकडे याचा वर्ग करायचा. कळलं तुम्हाला? आता मला सांगा किती रक्कम आहे? 10 रुपये दराने 2 वर्षात चक्रवाढ व्याज किती? 100 रुपये ना. हे लिहा, 100 लिहा इथे. आर म्हणजे 10 डिवायडेड बाय 100. बरोबर आहे. याचा वर्ग अधिक 2. पी किती आहे? 100. आर किती आहे? 10 अपॉन 100. कळलं तुम्हाला? हे 100 गेले. आता बघा हा 0 गेला, हा 0 गेला म्हणजे 1/10 झाला. 1/10 चा वर्ग 1/100. त्यामुळे हा 100 गेला, हा 100 गेला. इथं राहिला 1 प्लस हे 100 गेले. हे किती झाले? 2 गुणिले 10 20. उत्तर आलं 21. सुटणार आहे. मी तुम्हाला व्यवस्थित फॉर्म्युल्यात बांधून दिलंय.
तुम्हाला सगळ्या गोष्टी सुटणार आहेत, काहीही अवघड जाणार नाही. किती पटापट प्रश्न सोडवतोय बघा आपण. एका रकमेवर 2 वर्षाकरता 10% दराने मिळालेल्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक किती आहे? 50 आहे. काय? पी आर अपॉन 100 चा वर्ग. 2 वर्ष आहे ना इथे बघा. 2 वर्षासाठी मोस्टली तुम्हाला हे मी पीवायक्यू ला धरून त्याच्यामध्ये व्हॅल्यू चेंजेस करून हे प्रश्न फ्रेम केलेले आहेत की जेणेकरून आपला आयोगाच्या बाजूने डायरेक्शन सगळे प्रश्न गेले पाहिजेत. पी काय विचारलंय तर ती रक्कम किती म्हणजे पी काढायचंय तुम्हाला. आर किती आहे? 10 दराने. 10 डिवायडेड बाय 100 गेला. बरोबर आहे. पी 10 चा वर्ग किती आला? 100 आणि हे आले 50. म्हणजे पी इज इक्वल टू किती आले? 50,000. आहे का अवघड याच्यामध्ये? काय उगाच अवघड करून ठेवलंय? 50,000 म्हणतो 5,000. सॉरी बाळा, याच्यामध्ये उगाच अवघड करून ठेवले जे जितकं अवघड करायची काहीही गरज नव्हती. चला किती सोपं टॉपिक आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने मी प्रत्येक गोष्ट समजावून सांगतो म्हणून मॅथ्स मध्ये कॉन्फिडन्स द्यायला मी लय माहिर आहे, लक्षात ठेवा. एका माणसाने बँकेकडून 12% सरळ व्याजाने कर्ज घेतलेलं आहे. किती व्याजाने घेतलेलं आहे? 12%. 3 वर्षानंतर त्याने रुपये 5,400 सरळ व्याज फेडले तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? 5,400 रुपये सरळ व्याज फेडले. किती वर्षानंतर? पी काढायचंय आपल्याला. आर किती आहे? 12%. वर्षानंतर किती? 3 वर्षानंतर 100. झालं. एवढं सोपं आहे. काय अवघड आहे का? फक्त तुम्हाला सांगितलं नाही की किती सोपं आहे. मी आता सांगतोय तुम्हाला. घ्या 54 गुणिले 100 डिवायडेड बाय 12 गुणिले 3 बरोबर पी. बरोबर आहे. 12 1 12 12 2 24 12 3 36. बरोबर आहे. सो 18 दुने 36 18 त्रिक 54. कळलं तुम्हाला? हा. आता 30,000 डिवायडेड बाय 2 15,000. किती सोपं आहे. काय अवघड याच्यामध्ये? उगाच आपण काहीतरी गडबड करून बसतोय. चला पटापट हितच प्रश्न विचारले जातात. याच्यामुळेच मेरिट मधून बाहेर पडत होतो आपण, कारण फोबियाच होता आपल्याला. घ्या एका व्यक्तीने 2,000 रुपयाचे कर्ज घेतले. बापरे, एवढं जास्त घेतलंय. हा. व्याजाचा दर जितका आहे तितक्या वर्षासाठी सरळ व्याजाने कर्ज घेतले. बघा व्याजाचा दर, असे कंडिशन प्रश्न आले तर लक्ष ठेवायचं. व्याजाचा दर आणि वर्ष तितकेच म्हणजे आर इज इक्वल टू टी सेम राहणार. या दोघांनाही आपण एक्स मानू. अशा कंडिशनल गणितांकडे व्यवस्थित लक्ष ठेवायचं. नाहीतर तुम्ही काय कराल, हा एक्स अधिक हा एक्स या दोघांचे होतील 2x. नाही, दोघही जर एक्स असतील तर मल्टिप्लिकेशन मध्ये एक्स स्क्वेअर होईल. इथे व्यवस्थित लक्ष ठेवायचं. एवढं कळलं तुम्हाला. जर त्याने 720 रुपये व्याज दिले, लिहा सिंपल इंटरेस्ट 720. पी किती आहे? 2000. आर म्हणजे एक्स, टी म्हणजे एक्स, म्हणजे काय झालं? एक्स चा वर्ग झाला. झाला का? डिवायडेड बाय 100. 1 2 1 2 गेले. हा, एक्स चा वर्ग बरोबर 720 डिवायडेड बाय 20. 0 0 गेले. एक्स चा वर्ग बरोबर 36. मग एक्स बरोबर किती? एक्स बरोबर 6. 6 चा वर्ग 36 आहे ना. एवढं सोपं आहे. काय अवघड आहे का? डोकं ठिकाणावरती ठेवायचं आणि मग बाकीच्या गोष्टी बघायच्या. चला, एका व्यक्तीने 100 रुपये दर्शनी किमतीचे 30 समभाग 10 सवलतीने विकले. प्रश्न बघितल्यानंतर आठवलं पाहिजे की आपल्याला हा पीवायक्यू विचारला होता. आठवतंय का? आठवतंय का पीवायक्यू विचारला होता? उत्तर पण सांगतो. 15% उत्तर होतं त्याचं. बरोबर आहे. 135% त्याच्यावरती डिव्हिडंड दिला होता. चला बघा आता. एका व्यक्तीने 100 दर्शनी किमतीचे 30 समभाग 10 रुपये सवलतीने विकत घेतले. आता मला सांगा, तो ज्या वेळेस सवलतीने विकत घेत नाही तोपर्यंत 100 रुपये दर्शनी किमतीचे 30 समभागाचे प्राइस होते 3,000 रुपये. पण हा माणूस 10 रुपये सवलतीने विकत घेतो. याचा अर्थ कुठे गेले? हा, म्हणजे 90 ने विकत घेतो. म्हणजे किती झाले हे? दिसलं का तुम्हाला? 2700 झाले का? चला आता नेक्स्ट. म्हणजे काय कळलं आता बघा. जर त्यावर 12% लाभांश मिळत असेल म्हणजे याच्यावरती 12% लाभांश. हा, पण 3,000 वरती 12% लाभांश म्हणजे किती? करा कॅल्क्युलेट. 3,000 वरती 12% लाभांश म्हणजे बघा, एक सोपं सांगतो. 3,000 चे 1% म्हणजे 30 रुपये. एवढं कळलं तुम्हाला? आणि 1% म्हणजे 30 रुपये असतील तर 12% म्हणजे किती? 12 त्रिक 36 म्हणजे 360 रुपये.
बरोबर, त्यांनी विचारलाय तर त्याचा व्याजाचा दर किती. आता हा जो 360 आहे याला कितीने ऍक्च्युअली घेतलं होतं, 2700 मल्टिप्लाइड बाय 100 गेले. करा आता बरं. 9 त्रिक 27, 9 चोक 36 म्हणजे 40 डिवायडेड बाय 3. 3 एके 3, 3 त्रिक 9, 13.33. चला, आहे का पर्यायामध्ये 13.33 आहे. चला, जिंकलो आपण. एवढं सोपं होतं. हाच प्रश्न ज्यावेळेस प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला आला त्यावेळेस मात्र आपल्याला कळलं नाही की आता काय करायचं. पण अशा पद्धतीचे प्रश्न जर भविष्यामध्ये विचारले गेले तर तुमचे चुकणार नाहीत. काय कसं सोडवायचं एवढं फक्त तुम्ही आता व्यवस्थित बघून घेतलेलं आहे. होप सो. एका व्यक्तीने 7,000 रुपये कर्ज घेतले, 3 वर्षानंतर 9,520 परत केले, म्हणजे त्यांनी 2,520 रुपये इंटरेस्ट दिलाय. बरोबर ना. हे सगळं नजरेने करायचं. हे स्टेप वाईज करत बसलं तर परीक्षेमध्ये 15 प्रश्न सुटून जातील. 9,520 वजा 7,000 म्हणजे 2,520 रुपये त्यांनी काय केलं, इंटरेस्ट पेडलेला आहे. तर सरळ व्याजाचा दर किती, पी म्हणजे किती, 7,000 रक्कम, आर म्हणजे किती तोच काढायचा आहे, टी म्हणजे किती वर्षांसाठी, 3 वर्षांसाठी, डिवायडेड बाय 100 गेला का. हा शून्य आणि हा शून्य परत गेला. दिसला का तुम्हाला. 2 5 2 बरोबर 7 त्रिक गुणिले आर म्हणजे आर बरोबर 21, 21 एके 21 उरले 4, 21 जुने 42. आर बरोबर 12% पी पर एनम. कुठे घेतलं, आहे का 12%. बी काय अवघड आहे का, अजिबात अवघड नाही. व्यवस्थित बघा, कॉन्फिडन्स येणार तुम्हाला 100%. इतका सोपा टॉपिक करून ठेवलेला आपण. 12,000 रुपये मुद्दलाची 12% दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल. एक सांगतो, सिंपल आहे. सिंपल इंटरेस्ट बद्दल तुम्ही म्हणताय का. दाम दुप्पट होणे म्हणजे तेवढीच रक्कम इंटरेस्टची होणे. म्हणजे ही रक्कम 100% इंटरेस्टची होते आणि ऑलरेडी तुमची 100% असे मिळून ते दुप्पट होतात. बरोबर आहे. सोपी आयडिया सांगतो. सिंपल इंटरेस्ट वरती ज्या वेळेस तुम्हाला विचारलं जाईल त्यावेळेस फक्त इतकंच करायचं की 100% हवेत, रेट किती आहे 12चा, 12 आणि त्याला डिवाइड करायचं. करा बरं. 12 96 उरले 4, 12 त्रिक 36, 12 त्रिक 36, 8.33 वर्ष. आहे का पर्यायामध्ये 8.33 वर्ष. आता तुम्ही म्हणाल मास्तर ट्रिका सांगायला लागले तुम्ही पण त्यातलेच नुसतं ट्रिका नाही तर या कन्सेप्ट दाखवतो तुम्हाला कसं. काय म्हटलंय तुम्हाला, 12,000 रुपये मुद्दलाची 12% दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल. दाम दुप्पट होईल म्हणजे काय होतंय, हे जे 12,000 आहेत तेवढाच इंटरेस्ट लागणार आहे, म्हणजे दुप्पट झालं की नाही. पी म्हणजे किती 12,000, आर म्हणजे किती तोच तर शोधायचा आहे, आणि टी म्हणजे किती, सॉरी टी शोधायचा आहे, आर किती आहे 12 आहे, डिवायडेड बाय 100. हे पण 12,000 आहे, हे पण 12,000 आहे. गेलं का. आता बघा टी हे 100 इकडे गेले आणि हे 12 इकडे आले. कुठे आलो तिथंच आलो का परत. काढा येड्यात मला आता ट्रिका सांगतात. ट्रिक म्हणजे ट्रिक नसते, याचा शॉर्टेस्ट फॉर्म असतो तो. म्हणजे तुम्ही इथं उभे आहात, इथून इथं गेलात, इथून इथं गेलात, सॉरी इथं घर आहे तुमचं, इथून इथं आलात, इथून इथं आलात. तुम्हाला शॉर्टेस्ट डिस्टन्स शोधण्यासाठी तुम्ही हा काढता, ह्याला तुम्ही हायपोटेनस म्हणता की नाही. हा हायपोटेनस म्हणजे काय असतो, हाच म्हणजे ट्रिक असते. हे जर मी तुम्हाला हे सांगितलं असतं की ह्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाका आणि करा, अरे पण तीच व्हॅल्यू टाकतोय ती कॅन्सल होते. मग काय तर 100/12, 100/12 म्हणजे रेट ऑफ इंटरेस्टने फक्त त्याला डिवाइड करायचंय. हे कधी होतं, हे ह्याच्यामध्ये होतं, कशामध्ये, सरळ व्याजामध्ये. ही कन्सेप्ट इझी राहते. ओके चला. आणि चक्रवाढ व्याजमध्ये थोडं डिफरंट होतं की असं सांगितलं 3 वर्षामध्ये रक्कम दुप्पट होते चक्रवाढ व्याजमध्ये. म्हणजे हे असं असेल, पुढच्या 3 वर्षामध्ये 200% झाले समजा, तर त्याच्या पुढच्या 3 वर्षामध्ये 200चे डायरेक्ट 400 होतात. चक्रवाढ व्याज आहे. सरळ व्याजमध्ये काय 200, 300, 400, 500 असं होत जातं. त्यामुळे थोडं सोपं आहे. आपण मागच्या टेस्टमध्ये काही प्रश्न बघितलेले. चला याचं उत्तर आलं 8.33. सगळं सांगतो, व्यवस्थित लक्षात ठेवावं.
वही घेऊन बसा, एक पान पण लागणार नाही, एवढ्या याच्यामध्ये सगळं होऊन जात आहे. एका ठराविक रकमेवर 2 वर्षांसाठी 10% दराने सरळ व्याज व चक्रवाढ यातील फरक 400 घ्या. 2 वर्षासाठी फरक आहे 400चा फरक आहे. काय सांगितलंय? पी आर अपॉन 100 चा वर्ग. त्यांनी काय विचारलंय? मुद्दल किती, म्हणजे पीच काढायचंय का तुम्हाला बाळांनो? हाच काढायचा ना तुम्हाला? घ्या पी लिहा इथं. आर काय? 10% दराने 10 अपॉन 100 चा वर्ग गेलं, इकडे आलं 400. मग या 10चा वर्ग किती होतो? 100 होतो. एकाचा वर्ग एकच राहतो आणि मग 100 इकडे गेले, म्हणजे पी बरोबर किती झाले? 40,000 रुपये झालेले आहेत या ठिकाणी. घ्या. कळलं तुम्हाला? सोपं आहे का? प्रत्येक कन्सेप्ट वरती 2-2 गणित ऍटलिस्ट मी घेतलेली आहे. ओके, जेणेकरून तुम्हाला कळेल, तुम्हाला हळूहळू लक्षात येत असेल की हे सगळं सोपं आहे, ज्याचा आपण इतक्या दिवस एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ताण घेत होतो. बघा 11 नंबरचा प्रश्न काय? 10% दराच्या सरळ व्याजाने 50,000चे 60,000 होतात. म्हणजे सरळ व्याज किती भरलाय? 10,000 भरलाय का? चला, तर ती रक्कम किती वर्षांसाठी ठेवली? म्हणजे आपल्याला काय काढायचंय? टी काढायचंय. आपल्याला आर माहितीये, आर किती आहे? पी म्हणजे किती आहे? 50,000. बरोबर आहे. आर किती आहे? 10% व्याजाने टी काढायचंय डिवायडेड बाय 100. कळलं तुम्हाला? 50,000 आहेत, म्हणजे अजून एक शून्य इथे. ओके, 50,000 मल्टिप्लाइड बाय 10 मल्टिप्लाइड बाय टी डिवायडेड बाय 100. नीट बघा आता मी काय करतोय. 1 2 3 शून्य गेले का? 3 शून्य गेले. चला आता बघा, 1 2 3 शून्य गेले का? गेले. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. इकडे काय राहिले बघा आता? हा, अजून एक शून्य होता, 10,000 होते, म्हणजे एक शून्य राहिला. डिवायडेड बाय 5 बरोबर टी. टी बरोबर किती आले? 2. आहे का 2 पर्यायामध्ये? चला, पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर आहे. 2 वर्ष होतात. 50,000चे 60,000 सरळ व्याजाने पूर्ण वेळ रक्कम देण्यासाठी 10% दराने. काही अडचण नाही, आपण फॉर्म्युल्यामध्ये बसवलेलं आहे तेवढं करायचं. त्याच्यामध्ये सगळ्यांना सांगतो, पेपरमध्ये असे प्रश्न आले, प्रत्येक टाईपवरचा क्वेश्चन घेतलेला आहे. एमपीएससी ने स्पर्धा परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारलेला असा कुठला टाईप नाही ज्या टाईपवरती आपण प्रश्न घेतलेला नाहीये. त्यामुळे आलं तर इथंच येणार. सांग भलं करायचं आणि विदिन सेकंड मध्ये प्रश्न सोडवायचा. घाई करायचं नाही, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाही. मला येतंय. मी नेहमी म्हटलंय, काहीतरी छुपी गोष्ट लपलेली असते, ती फक्त शोधून काढायची. 10,600 काय दिसतंय तुम्हाला? 12% दराने सरळ व्याजाने कर्ज घेतलेलं आहे आणि 4 वर्षानंतर त्याने किती फेडलेत बघा? 9,600 व्याज फेडलेलं आहे. सरळ व्याज आहे 9,600 बरोबर. पी म्हणजे किती? मुद्दलच काढायची आपल्याला. आर किती आहे? 12%. टी 4 वर्षासाठी घेतलं डिवायडेड बाय 100. दिसलं तुम्हाला? 9,600 मल्टिप्लाइड बाय 100 12 गुणिले 4 बरोबर पी. एवढं दिसलं तुम्हाला? आता मला सांगा, 12 के 12 12 2 24 12 3 36 12 4 48. हे म्हणजे 48 आहे. 48 दुने किती होतात? 96 होतात. त्यामुळे हे एक हे दुने 96 बरोबर आहे. मग हे झाले 200 मल्टिप्लाइड बाय 100. पी बरोबर झाले 20,000 रुपये. आहे का पर्यायामध्ये 20,000? चला आता मला सांगा, काय अवघड आहे का याच्यामध्ये? चला, अजून चक्रवाढ व्याजावरती अजून एखादा प्रश्न येणारच आहे, तो सोडू आपण, ज्याच्यावर तुम्हाला कळेल की एका रकमेवर 2 वर्षात 4% मिळालेला चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक 8 आहे. 8 फरक लिहिला पी आर अपॉन 100. तोंड पाठ होतंय 15 प्रश्न सोडवेपर्यंत. झालं का? चला, काय काढायचं? रक्कम किती म्हणजे हेच काढायचंय ना बाळांनो, पीच काढायचंय. 8 हे पी. आर किती आहे? 4 अपॉन 100 चा वर्ग म्हणजे पी 1/25 चा वर्ग. 4 आणि 100 ला भागल्यावर किती जातं? 25. म्हणजे पी अपॉन 25 चा वर्ग येतो 625. इकडे येतात 8. चला इकडे या. पी बरोबर हे 625 हे 8 ला काय करायला जातील? मल्टिप्लाय करायला जातील का? 8 गुणिले 625 जातील का? चला, पी बरोबर 8 पंचे 40 8 दुने 16 2 4 20. अच्छा आले 2 8 6 48 2 50. 5,000 याचं उत्तर आलेलं आहे. किती? 5,000 याचं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक सी 5,000. काही अवघड नाही. नेक्स्ट प्रश्न तुम्ही जे मागासपासून म्हणताय सर
तुम्ही 2 वर्षांसाठीच दिलं, 3 वर्षांसाठी जर आलं तर मी काय करायचं? एक गोष्ट तुम्हाला सिंपली सांगतो की जर आयोग तुम्हाला 3 वर्षांसाठी प्रश्न विचारतोय, अशा परीक्षेमध्ये विचारतोय की ज्या परीक्षेमध्ये 1 तासात पेपर सोडवायचा आहे, तर आयोगाला तुमची काळजी आहे. जर तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न बघितलेत तर तुम्हाला लक्षात येईल की आयोग तुम्हाला सोल्युशन पर्यंत घेऊन जातो आणि इझी कॅन्सल होण्यासारख्या व्हॅल्यूज आयोग तुम्हाला देतं. काय प्रश्न नीट बघा. एका रकमेवर दरवर्षी 10% दराने 3 वर्षानंतर चक्रवाढ व्याज लावले असता रक्कम 13,310 होते. एकूण रकमेचा फॉर्म्युला A इज इक्वल टू 1 प्लस R अपॉन 100 P मल्टिप्लायला इथे रेस टू T. टी म्हणजे काय? 3 वर्ष. लिहा, टाका इथं 3 वर्ष. टाकले. आता बघा काय काढायचंय? पी काढायचं. ही रक्कम किती आहे? 13,310 बरोबर आहे. पी आपल्याला काढायचंय 1 प्लस आर किती आहे बाळांनो? 10 अपॉन 100 रेस टू टी. पी इज इक्वल टू 1 प्लस 10 अपॉन 100. हा शून्य गेला, हा शून्य गेला, म्हणजे 110 क्यूब. बरोबर आहे. आता एलसीएम जर बरोबर केला तर हा 10 डिवाइड करणार, 10 मल्टिप्लाय करणार. 10 अधिक 1 11 डिवायडेड बाय 10 क्यूब बरोबर पी. आणि इकडे 1331 शून्य म्हणजे 13,310. चला इकडे या. मी तुम्हाला सांगतो की अशा गणितांमध्ये इझिली कशी कॅन्सल होतात व्हॅल्यूज. 13,310 पी जो आपल्याला काढायचा आहे तो मल्टिप्लाइड बाय 11 क्यूब किती येतो? 1331 येतो. डिवायडेड बाय 10 क्यूब येतो 1000. त्यामुळे हे 1331 हे 1331 जातात, पण हा एक शून्य राहतो म्हणजे इथे 10 राहतात आणि हे 1000 इकडे मल्टिप्लाय होतात. बरोबर पी म्हणजे पी बरोबर किती झाले? 10,000 रुपये. आहे का पर्यायामध्ये? चला पर्यायामध्ये बघा आहे का? बी बरोबर 10,000 रुपये. हे ज्याचं उत्तर आहे. चक्रवाढ व्याजमध्ये जरी तुम्हाला आयोगाने 3 वर्षांसाठी प्रश्न विचारला असला तरी सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहजपणे सोडवू शकता. काही प्रॉब्लेम नाही. आयोगाने तुमची त्या उत्तरापर्यंत जाण्याची सगळी सोय केलेली असते. चला पुढचा प्रश्न बघू आपण. आहे का? संपले प्रश्न आपले? चला 15 नंबरचा प्रश्न कुठे गेला? 13 14 15 नंबरचा प्रश्न दिसत नाहीये. चला परत आपण एक इन्सर्ट करू आणि एक शेवटचा प्रश्न राहिला आपला, तो घेऊन टाकू. म्हणजे आजच्या 15च्या डिस्कशन मध्ये आपल्याला कळून जाईल की हा ज्या टॉपिकला मी अवघड समजत होते तो टॉपिक फार सोपा आहे. फक्त त्याला काही एका डायरेक्शनने शिकण्याची गरज आहे. बरोबर आहे. शेवटचा प्रश्न कुठे गेला? 15 नंबरचा प्रश्न बघा. काय 25,000 मुद्दल आहे. रेट किती दिलाय? 12 दिलाय. सरळ व्याजाची किती वर्षात? 34,000 होतील. 25,000 चे 34,000 होतात म्हणजे किती? 9,000 रुपये सरळ व्याज जातोय का? पी मुद्दल किती आहे? पी म्हणजे 25,000. आर किती आहे बाळांनो? कुठे गेला आर? 12. किती वर्षात म्हणजे टीच विचारलाय. डिवायडेड बाय 100. 1 शून्य गेला, 2 शून्य गेले, 3 शून्य गेले. बरोबर आहे. 1 शून्य गेला, 2 शून्य गेले, 3 शून्य गेले. गेले का? आता या. हा 100 इकडे जाणार म्हणजे होणार 900 आणि हे 25 गुणिले 12 बरोबर टी. समज रे हो? कळलं तुम्हाला? चला 25 एके 25 25 त्रिक 75 उरले 15 आणि 25 सक 36 डिवायडेड 12 12 एके 12 12 2 24 12 त्रिक 36. टी इज इक्वल टू 3. किती सोपं आहे? काय अवघड आहे का याच्यामध्ये? काय 3 वर्ष आलं का उत्तर? एवढं सोपं आहे. फक्त काही गोष्टी करत असताना मला हे जमेल हे स्वतःला सातत्याने समजावून सांगायला लागतं. 3 फॉर्म्युले मी परत एकदा तुम्हाला लिहून देतो. सिंपल इंटरेस्ट बरोबर पी आर टी अपॉन 100. ज्याचा पी म्हणजे काय? जी रक्कम तुम्ही घेतलेली आहे ती. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आणि टी म्हणजे किती वर्षांसाठी. बरोबर आहे. जर तुम्ही पी या व्हॅल्यू मध्ये सिंपल इंटरेस्ट ऍड केला की तुम्हाला ए म्हणजे फायनल व्हॅल्यू मिळून जाते. जसं आपण बघितलं 25,000 चे 36,000 झाले. त्यातले 36,000 म्हणजे फायनल व्हॅल्यू. चक्रवाढ व्याज मधली ही फायनल व्हॅल्यू जी असते तिचा फॉर्म्युला असतो 1 प्लस
आर अपॉन 100 रेस टू, इथं पी मल्टिप्लायला आहे, रेस टू टी. तुम्हाला मोस्टली 2 वर्षांसाठी चक्रवाढ व्याज विचारला जातो. लिहा कंपाऊंड इंटरेस्ट फॉर द 2 इयर्स, 1 PR अधिक 1 PR डिवायडेड बाय 100. हे मी का म्हणतोय हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. इथला याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि आर बाय 100 ला स्क्वेअर करायचं. झालं कंपाऊंड इंटरेस्ट फॉर द 2 इयर झालं. आणि कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्टचा फरक तुम्हाला दिलेला असेल, त्याचं उत्तर काढायचं असेल तर पी आर अपॉन 100 चा वर्ग एवढाच फरक असतो. चौथा एक टाईप तुम्हाला असं सांगतो. चौथ्या टाईप मध्ये प्रश्न तुम्हाला असे विचारले जातात की सरळ व्याजाने या रकमेचे इतक्या इतक्या वर्षामध्ये दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील किंवा किती रेट लागेल, वर्ष विचारले जात आहेत. तर लक्षात ठेवा, तुम्ही 100 ला दुप्पट करायचंय म्हणजे त्याच्यामध्ये 100 ऍड होणार. 100 ला डिवायडेड बाय रेट ऑफ इंटरेस्ट याने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मला किती वर्ष लागणार आहेत. सिंपल आहे. सिंपल इंटरेस्ट मध्ये या रकमेचे सरळ व्याजाने दुप्पट होण्यासाठी 3 वर्ष लागत असतील. इथून पुढे इथं होणार 200%, इथून पुढच्या 3 वर्षामध्ये होणार 300%. हे होतं सरळ व्याजामध्ये. चक्रवाढ व्याजामध्ये मात्र वेगळं होतं. चक्रवाढ व्याजामध्ये इथून जर 200% इथं होत असतील तर पुढच्या 3 वर्षामध्ये 400% होतात. याला चक्रवाढ व्याज म्हणतात. माझ्या मागे तुम्हाला जे सगळं दिसतंय हे तुमचा टॉपिक आहे. हा तुमचा टॉपिक आहे. एवढे फॉर्म्युले लक्षात ठेवा. फॉर्म्युले पाठ करावे लागत नाहीत. त्याच्यावरती जेवढी गणित सोडवाल तेवढे फॉर्म्युले तुमच्या लक्षात राहतील आणि परीक्षेमध्ये ज्या टॉपिकमुळे आपले रिझल्ट जात होते त्या टॉपिकचा तुम्हाला फायदा होईल. आपण जी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे ती टेस्ट सिरीज अवघ्या 26 रुपयामध्ये देत आहोत. 26च का असा प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारला, कारण हे 2026 वर्ष चालू आहे. 2026 ला बऱ्याच जणांनी टार्गेट्स ठेवलेले आहेत आणि तुमचा एखादा विषय 26 रुपयामध्ये कंप्लीट होणार असेल, विषयाबद्दलची भीती दूर होणार असेल, तो विषय तुम्हाला मेरिट मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार असेल, मदत करणार असेल तर त्या विषयासाठी एवढं आपण एफोर्ड करू शकतो. यासाठी तुम्ही गणिती हे ऍप इन्स्टॉल करा आणि तिथे या कोर्सला तुम्ही एनरोल करून घ्या, जेणेकरून जिथे जिथे आपले टॉपिक वरती जे लेक्चर्स होत आहेत, सिरीज होत आहेत, सध्या टॉपिक कंप्लीट करण्याकडे आपला कल आहे. एकदा की टॉपिक कंप्लीट झाला की आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट कडे जाणार आहोत, ज्याचा मुख्य फोकस हा कशावरती असणार आहे, मॅथ्स वरती असणार आहे. मार्क माय वर्ड, मी अजूनही तुम्हाला सांगतोय, ज्याचं मॅथ्स पाण्यात आहे त्याचं स्पर्धा परीक्षेतील करिअर पाण्यात आहे. स्पष्ट म्हणतो, ज्याचं मॅथ्स स्ट्रॉंग आहे त्याला स्पर्धा परीक्षेमध्ये कोणही अडवू शकत नाही. पूर्व परीक्षेचे 20 गुण आणि मुख्य परीक्षेचे 22 गुणिले 2 44 गुण मॅथ्स अँड रिझनिंगचे. हे गुण ज्याला इझिली घेता येतात तो मेरिट मध्ये पुश होतो आणि हे गुण ज्याच्या पाण्यामध्ये, हे 44 मार्क ज्याच्या पाण्यामध्ये आहेत त्याला फार अडचण आहे. एमपीएससी मधल्या सगळ्या जणांना 20 मार्क जे आहेत ते येतात, कारण ते रिझनिंगचे असतात. 21 नंबरचा प्रश्न ते 32 नंबरच्या प्रश्नापर्यंत जे 12 प्रश्न उरतात तिथे आपली बत्ती गुल होते, कारण तिथे मध्ये स्टॅटिस्टिक्सचे प्रश्न असतात, तिथे मध्ये गणिताचे प्रश्न असतात. तिथे मात्र आपल्याला मार्क येत नाहीत. विषय सोपा आहे, विषय सोपा आहे, पण तो जर व्यवस्थित बसून उमजून केला तर त्या विषयामध्ये आपल्याला इझिली मार्क येऊ शकतात. आज मी तुम्हाला सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट नावाचा टॉपिक शिकवला, की जो टॉपिक अवघ्या या एका पेज मध्ये बसणार आहे. जे पेज पण मी तुम्हाला दाखवलं, एका पेज मध्ये बसणारा टॉपिक आहे. बघा, दिसलं तुम्हाला, एका पेज मध्ये बसणारा टॉपिक आहे. एवढं केल्यानंतर जर हा टॉपिक संपत असेल तर गणिताची भीती आपल्याला घातली कोणी आणि आपण गणिताला का घाबरलो, असा प्रश्न मला एक गणिताचा पदवीधर आणि शासकीय सेवेत गेली 2.5 वर्ष काम करणारा एक व्यक्ती म्हणून मला पडतो. गणित व्यवस्थित असेल तर तुमचा यशापर्यंतचा मार्ग सुकर आहे. गणिताच्या जोरावरती मी चांगली माझ्या परीक्षांमध्ये लीड घेऊ शकलो म्हणून मी आता कार्यरत आहे. तीच गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकते. सगळ्यांनी मिळून हा विषय सोपा करूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. जय हिंद.